हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, ही ऊर्जा जी आहे ना, ती इथे पद्माला समजावून सांगत असते की पद्मा, मी कायम तुझ्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुला घाबरायची गरज नाहीये. तू फक्त या लग्नाला होकार दे आणि त्याच्याशी लग्न कर. तर आता पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई, पण या सगळ्यानंतर काही उलट झालं तर आता ऊर्जा तिला समजावून सांगत असते की हे बघ पद्मा, काहीही होणार नाहीये. तू फक्त मी जसं सांगेल ना तसं कर. त्यांना असं वाटतं की ते हे सगळं करून ती हे केस जिंकतील, पण आपण त्यांच्या मनासारखं काहीच होऊ द्यायचं नाही. आपण त्यांच्याबरोबर ही त्यांची उलटवायची. त्यांना असं वाटतं की त्यांनी एकदा का या ॲफिडेव्हिटवरती साईन घेतली तुझी, तर सगळं काही मोकळं होईल. पण हे बघ, काहीही करून तू त्याच्यावरती साईन करायची नाही. तर त्यावेळी पद्मा बोलते की हो ऊर्जाताई, तू जसं सांगेल ना मी तसंच करेल, पण मला खूप भीती वाटते गं, हे लग्न झाल्यानंतर माझ्याशी काही वाईट घडलं तर आता ऊर्जा बोलते की हे बघ, तू काळजी करू नको या सगळ्या गोष्टीची. या सगळ्याची जबाबदारी मी घेईल. तुझ्यासोबत काहीही वाईट होणार नाही. उलट आता वाईट जे होणार आहे ना, ते त्यांचं होणार आहे. त्यांना वाटतं की या सगळ्यात फायदा त्यांचा आहे, पण या सगळ्याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. पण आता ऊर्जा म्हणत असते की पद्मा, मला एक कळत नाहीये गं, या सगळ्यात दिव्याताईचा काय फायदा आहे आणि दिव्या हे सगळं कशासाठी करत असेल. तर आता इथे ऊर्जाला कळत नसतं, म्हणून आता तिला ते देखील शोधून काढायचं असतं. पण पद्माला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आता ऊर्जाने खूप मोठी रिस्क घेतली आहे आणि या सगळ्याची जबाबदारी ऊर्जावर असणार आहे. कारण पद्माला माहीत आहे की ऊर्जाताई कधीही तिची साथ सोडणार नाही, म्हणून तिनेही आता या लग्नाला होकार दिलेला आहे. पण आता ऊर्जाला एक ना एक पाऊल खूप लक्ष देऊन टाकावं लागणार आहे, हे ऊर्जाला माहिती असतं. पण तरी देखील तिने ही रिस्क घेतली आहे. कारण तिला माहीत आहे, आपण जर असं केलंच नाही तर आपल्याला पुढे हे केस जिंकण्यासाठी पुढे खूप लढावं लागेल. पण आता जर त्यांनीच हा डाव आखला असेल आणि त्यातून आपणच आपला फायदा काढायचा असेल, तर ही एकच संधी आहे, असं ऊर्जाने इथे ठरवलं आहे. तर त्याचनंतर आता इथे ऊर्जाला खूप आनंद होत आहे की आता ती त्यांचा डाव उलटवणार आहे. तर ती पद्माला समजावून सांगत असते आणि इकडे पद्माला तिचं म्हणणं पटलेलं देखील आहे. म्हणूनच आता पद्माने आता न डगमगता ऊर्जाची साथ देण्याचं ठरवलं आहे आणि विक्रांतशी लग्न करण्याचंही ठरवलं आहे. इकडे आता आदित्य भरपूर चिडलेला आहे आणि तो दिव्याकडे आलेला आहे आणि तो दिव्याला म्हणत असतो की दिव्या, मला सांग, तू या प्रकरणात का अडकते आहेस? तुला काय गरज होती डॅडची हेल्प करायची? तू कशाला गेलीस डॅडकडे? तर त्यावेळी आता इथे दिव्या जी आहे ती आदित्यला बोलू लागते की आदित्य, हे बघ, हे मला करायचं आहे आणि तू मला थांबू नकोस. मी काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवेन. तर आता आदित्य बोलतो की हे बघ ऊर्जा, तू जे काही करते आहेस ना ते चुकीचं आहे, तू हे करायला नको आहे. तर त्यावेळी आता इथे दिव्या त्याला विचारू लागते की का रे, का चुकीचं आहे? ती ऊर्जा ते करते ते तुला बरोबर वाटते. तर त्यावेळी आता इथे आदित्य सांगू लागतो की हे बघ दिव्या, तो शिर्के ना खूप विकृत माणूस आहे. जर तू ही केस हारला तर तुझ्या जीवाचं बरं वाईट करायला देखील तो मागे पुढे पाहणार नाही. तर त्यावेळी आता इथे ही जी दिव्या आहे ती बोलते की हे बघ आदित्य, तू मला हे समजावून सांगत आहेस, पण तू ऊर्जाला का समजावून सांगत नाही आहेस मग? तर त्यावेळी आता इथे आदित्य जो आहे तो बोलतो की हे बघ, याआधीही त्याने ऊर्जाच्या जीवाला धोका होईल यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुला काहीही होऊ नये. तर आता इथे दिव्या बोलते की का रे, मला तुला का असं वाटते? हे बघ, मी त्याची पर्वा करत नाही. तर त्यावेळी आता आदित्य बोलतो की हे बघ दिव्या, मला सांग, तू हे सगळं कशासाठी करत आहेस? तुला काय हवं आहे? तर त्यावेळी दिव्या बोलू लागते की मला या घरात मान हवा आहे, मला पैसा हवा आहे, मला सोनं नाणं, मला इज्जत हवी आहे. तर त्यावेळी आदित्य बोलतो की मग हे सगळं करण्याची काय गरज आहे? तर त्यावेळी आता दिव्या जी आहे ती आदित्यवरती चिडत असते. आदित्यवरती म्हणत असते की या घरात आल्यापासून ना तू माझ्यावर प्रेम करतोस ना माझ्यासाठी काही करतोस. तुला जे सांगितलं ते साधं माझ्यासाठी करतही नाहीस. तर आदित्य म्हणतो की मग हे सगळं करायची काय गरज आहे? तू मला सांग, तू एकदा आईकडे जायचंस, आई साहेबांकडे जायचंस, काहीतरी निर्णय झाला असताना तुला डॅडकडे जायची काय गरज होती? तर त्यावेळी आता इथे दिव्या म्हणत होती की गरज होती. तर आता आदित्य बोलतो की मला माहीत
माहीत आहे, तुला डॅडने पैसे दिले आहेत या सगळ्या कामासाठी, पण हे बघ तू जे काही करते आहेस ना ते अगदी चुकीचं आहे आणि या सगळ्यामध्ये दिव्या तूच अडकशील, तुला कळत कसं नाही आहे, तुला कोणीही वाचवणार नाही त्यावेळी. तर आता दिव्या म्हणत असते की काहीही होऊ देत, पण मी आता मागे हटणार नाही, कारण मला लवकरच सगळं काही मिळवायचं आहे असं दिव्या आदित्यला म्हणत असते. पण आदित्यने एवढं समजावून सांगून सुद्धा या मुलीला समजत नाही. त्यावर आदित्य म्हणतो की हे बघ तू एकदा ऊर्जाचे 2 शब्द ऐकायला पाहिजे, तुझी बहीण कशी आणि काय काय करते, पण कशी वागते हे देखील तुला कळत नाही आहे का? तिने आतापर्यंत या घरात आल्यापासून मान मिळवला आहे, आईसाहेबांचं मन जिंकलं आहे आणि त्यामुळेच तिला हा सगळा मान मिळतो आहे. पण दिव्या तू या सगळ्या गोष्टीचा कधी विचारच नाही केला. हे सगळं करू ना तू कधीच आईसाहेबांच्या नजरेत नजर मिळू शकणार नाही. तुला कळतंय का? तू स्वतःच्या हाताने माती करते आहेस. असं एवढं समजून सांगूनसुद्धा दिव्याला समजत नसतं. तर आता इथे आदित्यची चिडचिड होते आणि आदित्य मात्र तिथून निघून जातो. तर त्याचनंतर आता इथे दिव्या म्हणते की नाही, आता हा मानपान कधीच ऊर्जाला मिळणार नाही, कारण ऊर्जाची लवकरच या घरातून हकालपट्टी होणार आहे आणि ते सगळं मी घडवून आणणार आहे आणि मग जो काही मानपान मला मिळणार ना सगळं काही मला मिळणार. तर त्यानंतर इकडे ऊर्जा जी आहे ती घाईघाईत शौर्यकडे आलेली असते आणि शौर्यला तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची असते, पण शौर्य जो आहे तो फोनवरती बोलत असतो आणि तो तिच्याशी बोलत नाही. त्यावेळी ऊर्जा तिथे पाठीमागेच थांबलेली असते. ऊर्जा त्याला काही सांगणार तेवढ्यातच पाठीमागून एक वकील मित्र त्यांचा तिथे येतो आणि तो तिथे आल्यानंतर इथे ऊर्जाला बोलतो की ऊर्जा अगं काय हे किती लेट. तर त्यावेळी आता इथे शौर्य देखील ऊर्जाला बोलू लागतो की अगं ऊर्जा तू कुठे राहिली होतीस. तर आता ती सांगू लागते की मी ना पद्माकडे गेली होती शौर्य, आणि मला ना तिच्याशी बोलायचं होतं खूप महत्त्वाचं. तर त्यावेळी आता तो जो वकील मित्र आहे ऊर्जाचा तो बोलू लागतो की खत्रे साहेबांनी तुला बोलवलं आहे आणि हे बघ तू जर आता वेळेत गेली नाहीस ना तर त्यांचं पुन्हा सुरू होईल, त्यामुळे तू आत्ता माझ्याबरोबर चल. तर आता ऊर्जा म्हणते की नाही मी अर्ध्या तासात येते ना. तर आता इथे तो वकील मित्र म्हणतो की हे बघ ऊर्जा, मी ऑलरेडी तुला अर्धा तास शोधत आहे, अर्धा तास झालाय मी तुला शोधतोय आणि जर आता त्यांना कळलं की तू आली नाहीस तर ते खूप चिडतील, त्यामुळे तुला आता माझ्याबरोबर यावंच लागेल. तर आता ऊर्जा जी आहे ती शौर्याला बोलते की शौर्य मी जाऊ का. तर आता इकडे तो वकील मित्र लगेचच बोलू लागतो की म्हणजे तुला आता अहोंची परमिशन घ्यावी लागेल ऊर्जा, तर तू एवढं लग्नानंतर त्याचं ऐकायला लागलीस असं म्हणत आता तिघेही जण हसू लागतात. आणि त्यानंतर ऊर्जा बोलते की शौर्य चल मी आता ना तुझ्याशी नंतर बोलते, हां आधी मी खत्रे साहेबांशी बोलून घेते असं म्हणत आता ती त्या वकील मित्रासोबत त्या खत्रे साहेबांशी बोलण्यासाठी निघालेली असते. तर त्यावेळी इथे शौर्य देखील म्हणत असतो की ऊर्जा तू तुझ्यावरून लवकर ये. तर आता ऊर्जा बोलते की हो शौर्य, कारण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता ऊर्जा गेल्यानंतर शौर्य हाच विचार करत असतो की ऊर्जा माझ्यासाठी किती काय काय नाही करते, काही पैशांसाठी तिने काय काम केलं आहे आणि किती कष्ट करत आहे ती माझ्यासाठी, असं तो विचार करत असतो. आणि त्याचनंतर इथे तो म्हणत असतो की एवढं सगळं करायची काय गरज आहे ऊर्जा, किती स्वतःला त्रास करून घेतेस. इकडे आता जहागीरदारांच्या घरात हे जहागीरदार हर्षवर्धन जहागीरदार एक बुक रीड करत असतात आणि त्याच वेळी तिथे त्यांची बायको येते आणि तिथेच उभी राहते. त्यावेळी हर्षवर्धनला कळते की नक्कीच हिला काहीतरी बोलायचं असणार, म्हणूनच ही इथे मागे पुढे घुटमळते आहे. त्यावेळी लगेचच हर्षवर्धन बोलतो की बसा ना, मला माहीत आहे तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेवढ्यातच ती तिथे बसते आणि बोलू लागते की हे सगळं काय आहे हो, मी काय ऐकते आहे, तुम्ही त्या विक्रांतचं लग्न पद्माशी लावून द्यायला निघाला आहात. तर आता हर्षवर्धन जो आहे तो बोलतो की मला माहीत आहे हे सगळं तुमच्या त्या सुनेनं तुम्हाला सांगितलं असणार आहे, मला माहीत आहे तिच्या पोटात काहीही राहत नाही आणि तिने मग सगळं सांगितलं असेल तुम्हाला, एफिडेविटबद्दलही सांगितलं असेल. तर आता इथे तुम्हाला सगळंच माहिती आहे, त्यामुळे काहीही सांगण्यात पॉईंट नाही आहे. तर आता ती बोलते की मग मला हे सांगा की तुम्ही हा सगळा निर्णय का घेतला. तर त्यावेळी आता इथे हर्षवर्धन जो आहे तो बोलू लागतो की तुला माहिती आहे ना, मी हे सगळं माझ्या फायद्यासाठी करत आहे आणि माझ्या सोयीनुसार मी हे सगळं करत आहे. पण आता ती विचारू लागते की म्हणजे तुमचा या सगळ्यात काय फायदा आहे. तर त्यावेळी आता तो सांगू लागतो की बघ, हे जर विक्रांत आणि पद्माचं लग्न झालं तर आपल्याला तीर्थाचं लग्न विक्रांतशी न लावण्यासाठी एक मुद्दा मिळेल. तर लगेचच ती बोलते की म्हणजे मला कळलं नाही,
तर त्यावेळी आता इथे तो हर्षवर्धन जो आहे तो बोलू लागतो की जर आता ते आपल्या तीर्थाशी लग्न विक्रांतची लावण्याचा विचार करत आहेत तर आपल्याला त्यांना हे सांगता येईल ना की तुमच्या मुलाचं अगोदर लग्न झालेलं आहे. तर आता इथे ही जी त्याची बायको आहे ती बोलू लागते, म्हणजे हा सगळा प्लॅन तुम्हीच करणार आहात पद्मा आणि विक्रांतचा, मग त्यांना या लग्नाला नकार कसा द्याल मला सांगा ना. ते बोलतील ना की हा प्लॅन तुम्हीच केला आणि मग आता तुम्हीच आम्हाला असे उत्तर देत आहेत, हे चालणार नाही. असं जर ते बोलले तर त्यावेळी हर्षवर्धन जो आहे तो तिला सांगू लागतो की नाही, मी हा प्लॅन पद्मा आणि विक्रांतचा प्लॅन मी केला आहे, पण इथून पुढे तीर्थाचं लग्न ठरवणार ही आईसाहेब आहे, कारण आईसाहेबच या सगळ्याचा निर्णय घेणार हे त्यांना मी सांगणार आहे. तर त्यावेळी आता ते बोलतात की जर त्यांना हे सांगितलं की आईसाहेबांनी या लग्नासाठी नकार दिला आहे कारण तुमच्या मुलाचं अगोदर लग्न झालं आहे आणि अशा मुलाशी आम्ही तीर्थाचं लग्न लावूनच देणार नाही आणि या गोष्टीला आईसाहेब होकारच देणार नाही, असं मी त्यांना पटवून सांगणार आहे. कारण शिर्केला माहीत आहे की मी आईसाहेबांच्या पुढे नाही आहे आणि आईसाहेब जो निर्णय घेतात तो अंतिम निर्णय आहे हे शिर्केंना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता आपल्याला हा मुद्दा मिळणार आहे आणि या सगळ्याचा आपण फायदा करून घ्यायचा आहे आणि हा सगळा प्लॅन ना मी फक्त आपल्या तीर्थासाठी केलेला आहे. तर आता इथे ही जी त्यांची बायको आहे ती बोलू लागते की खरंच प्लॅन तर चांगला आहे आणि आपल्याला या सगळ्यातून फायदाही होणार आहे, कारण त्या विक्रांतशी आपल्याला तीर्थाचं लग्न लावून द्यायचंच नाही आहे आणि त्यासाठी मुद्दा मिळतो आहे. तर आता इथे हा जो हर्षवर्धन आहे तो बोलतो की हो, मी खूप सगळं काही एकदम विचार करून केला आहे, पण फक्त आता या ऊर्जाने मध्ये काही करावं नाही म्हणजे झालं. या केसला आता इथेच लवकरात लवकर मला संपवून टाकायचं आहे. मला ही केस वाढवायची नाही आहे. एकदा पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालं की त्या पद्माला काही पैसे देऊन तिचं तोंड बंद करायचं आणि तिला त्याच्यापासून मुक्ती द्यायची. तर लगेचच हर्षवर्धनची बायको बोलू लागते की हो, बरोबरच आहे तुमचं आणि मला माहीत आहे गरिबीमुळे ती हे सगळंही करायला तयार होणार आहे, कारण त्यांना फक्त पैशांशी मतलब आहे ना. तर आता इथे हर्षवर्धन तो आहे तो बोलतो की हो आणि असंच व्हायला पाहिजे आपल्या प्लॅनिंगनुसार. इकडे आता शौर्य जो आहे आईसाहेबांकडे आलेला आहे आणि आईसाहेबांशी बोलत असो त्यावेळी आईसाहेब जे आहे ते बोलतात की हे विक्रांत आणि पद्माचं लग्नाचं जे काही आहे ना ते मला काही कळलंच नाही. तर त्यावेळी शौर्य सांगू लागतो की असं झाल्यानंतर असं होऊ शकतं, म्हणूनच हा ऊर्जाने आणि या पद्माने या लग्नासाठी होकार दिला आहे. त्यावेळी आईसाहेब जे आहे ते शौर्याला म्हणतात की हे बघ शौर्य, पण या सगळ्यात ना पद्माला काही होऊ नये म्हणजे झालं. पद्माच्या लग्नाचा विचार तर तुम्ही केला आहे, पण तिला काही त्रास होता कामा नये, कारण हे जे शिर्के आहेत ना मी त्यांना चांगलंच ओळखून आहे. एकदा की त्यांनी हे लग्न केलं तर त्यानंतर ते या पद्माला त्रास देण्याचाही विचार करतील. तर आता इथे तिच्या जीवाचंही बरं वाईट करायला ते मागे पुढे पाहणार नाही, असं आईसाहेब शौर्याला म्हणत असतात. पण शौर्य जो आहे तो बोलतो की नाही आईसाहेब, हे सगळं त्यांना करता येणार नाही, कारण हे सगळं जर त्यांनी केलं तर या सगळ्याचा जो काही आरोप येणार आहे ना तो फक्त त्यांच्यावरच येणार आहे, मग ते हे सगळं करण्याचं धाडस करणार नाही. तर आईसाहेब जे आहे ते बोलतात की नाही, हे बघ शौर्य, ती माणसं खूप विचित्र आहेत, ते काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. मला या सगळ्यात फक्त एकच गोष्ट हवी आहे की पद्माच्या जीवाला काहीही बरं वाईट झालं नाही पाहिजे. तर आता या सगळ्याचा इथे आईसाहेब आणि शौर्य विचार करतात आणि त्या दोघांनी आता इथे एक प्लॅन केलेला आहे. तर इकडे हॉलमध्ये हर्षवर्धन आणि हर्षवर्धनची बायको दोघेही जण बसलेले असतात आणि त्यावेळी आता इथे ती त्यांना काही टॅबलेट्स देत असते. त्यावेळी अचानक पाणी देताना तिच्या हातनं तो ग्लास खाली पडतो आणि तो काचेचा असल्यामुळे लगेचच फुटतो. तर लगेचच शौर्य आणि ऊर्जा दोघेही जण धावत येतात आणि कोणाला काच लागू नये म्हणून ते दोघेही जण काच उचलू लागतात. तर त्यावेळी हर्षवर्धन बोलतो की सावकाश, नाही तर लागेल. तर त्यानंतर आता इथे तेवढ्यातच आईसाहेब येतात. आईसाहेब आल्यानंतर इथे ही जी हर्षवर्धनची बायको आहे ती बोलू लागते की ही कामवाली ना कधीच वेळेवर येत नाही. तर त्यानंतर इथे आईसाहेब बोलतात की म्हणजे आपल्या घराला पद्माची गरज आहे आणि पद्माला बोलवलं पाहिजे पुन्हा नोकरीसाठी. तर त्यानंतर इथे हर्षवर्धन बोलतो की नाही, त्या पद्माला इथे पुन्हा नोकरीसाठी कोणीही बोलवणार नाही. तर त्याचनंतर आता इथे आईसाहेब जे आहेत त्या बोलू लागतात की का, तिलाही पैशाची गरज आहेच ना. तर त्यावेळी शौर्य बोलतं की हो आईसाहेब, तिलाही पैशांची गरज आहे, आपण एक काम करूयात, ठेवूयात, पण ती आता एवढ्या मोठ्या घरची सून होणार आहे म्हटल्यानंतर आपल्या घरी काम करेल. तर आता इथे आईसाहेब विचारू लागतात की काय, मोठ्या घरची सून म्हणजे अशा कोणत्या मोठ्या घरची सून होणार आहे. तर आईसाहेब आणि शौर्य मुद्दामून हे सगळं करत असतात.
तर इथे हर्षवर्धनला त्या दोघांचा प्लॅन कळतो. तर त्यावेळी हर्षवर्धन जो आहे तो बोलू लागतो की आईसाहेब हे पहा, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते मला डिरेक्ट विचारा, असं हे करून बोलू नका, कारण मला माहीत आहे तुम्हाला या सगळ्यातलं सगळं माहिती आहे आणि तुम्ही मुद्दाम आज पद्माला इथे बोलण्याचा विषय काढला आहे. तर त्यानंतर इथे ही जी आईसाहेब आहे ती बोलते की म्हणजे आपल्या चुकीमुळे ती तिथे त्या घरी गेली होती पोळ्या घेऊन. मग लक्षात आलंय ना, हे सगळं फक्त आपल्यामुळे झालं आहे आणि आपल्याला आपली चूक सुधारायला हवी. त्यासाठी आपल्याला पद्माला एक संधी द्यायला हवी. तर आता इथे हर्षवर्धन बोलतो की नाही, कोणीही तिला या घरामध्ये बोलवणार नाही. तर आईसाहेब हर्षवर्धनला बोलू लागतात की हर्षवर्धन, मग मला एक गोष्ट हवी आहे, या सगळ्यामध्ये पद्माच्या जीवाला काहीही होणार नाही, या सगळ्याची मला हमी हवी आहे. तर आता हर्षवर्धन बोलतो की आईसाहेब हे पहा, सगळं काही लिगली केलं आहे, म्हणजे सगळं काही आम्ही त्या पद्माला सांगून सगळं काही करणार आहोत. आम्ही कुठलीही गोष्ट तिच्यावर लादणार नाही आहोत. तिचा अंतिम निर्णय असेल जो तिला करायचा आहे, तिला घ्यायचा आहे. तर आता ऊर्जा बोलते की हो, आता पद्माचा निर्णय झाला आहे आणि तिने या लग्नाला होकार दिला आहे, ती हे लग्न करण्यासाठी तयार आहे. असं ऐकल्यानंतर हर्षवर्धन आणि त्याची बायको दोघेही जण चकित होतात. तर त्यावेळी आता इथे हर्षवर्धन ऊर्जाकडे पाहतच राहतो. तो बोलतो की असं कसं या ऊर्जाने तिला लग्नाला होकार देऊ दिला, कळतच नाहीये, एवढा सहजासहजी होकार कसा दिला. तर त्यानंतर इथे शौर्य ऊर्जाला विचारू लागतं की ऊर्जा, हे सगळं काय आहे, तुम्हाला याबद्दल काही बोललीच नाही, म्हणजे हे बघ, तू खरंच हे सगळं विचार करून निर्णय घेतला आहेस ना. तर त्यावेळी ऊर्जा बोलते की हो शौर्य, जर या सगळ्यात पद्माचा फायदा असेल तर का नाही हा निर्णय घेणार. तर त्यावेळी आता शौर्य बोलतं की ठीक आहे, तुझा निर्णय अंतिम असेल. तर त्यावेळी ऊर्जा जी आहे ती बोलते की एवढा चांगला निर्णय घेतलाय, या निर्णयाचा मी आदर करते, असं हर्षवर्धन समोर म्हणते. तर त्यानंतर हर्षवर्धन जो आहे तो बोलतो की चांगला निर्णय घेतला आहे. तर आता इथे ऊर्जा बोलते की तुमच्याकडनं शिकते आहे. तर आता इकडे हर्षवर्धनला हे सगळं पचत नसतं खरं तर या ऊर्जाने एवढा सहजी निर्णय कसा काय घेतला, हाच विचार हर्षवर्धन करत असतो. तर त्यानंतर ऊर्जा म्हणत असते की तुम्हाला खरं वाटत असेल, पण लवकरच कळे की मी हा निर्णय का घेतला आहे ते. ऊर्जा आता तिथून निघून जाते आणि त्यानंतर हर्षवर्धन आणि इकडे त्याची बायको तोच विचार करतात की हे दोघे जण कसं काय ह्या लग्नाला तयार. तर मित्रांनो, पुढील भागात इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघेही जण बाहेर आलेले असतात आणि तो ऊर्जाला म्हणत असतो की जेव्हा आपण दोघे एकत्र येतो ना, त्यावेळी असा छान रोमॅन्टिक क्षण बनतो ना. तर आता इथे तो बोलतो की चल आपण काहीतरी करूयात. असं म्हटल्यानंतर आता त्याने ऊर्जाला उभं राहायला सांगितलं आहे आणि तिचा हात हातात घेत तो तिच्याबरोबर डान्स करत आहे. तर मित्रांनो, खरंच या दोघांचा हा क्षण जो आहे ना, तो अतिशय सुंदर इथे दाखवला गेला आहे. तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स या चॅनलवरती पाहायला मिळतील.